परभनी पाइल्स क्लिनिक में आपका स्वागत है। पहले मुंबई, पुणे और गुजरात में सक्सेसफुली 15,000 से ज़्यादा पेशेंट्स का इलाज करने के बाद हमने परभनी सिविल हॉस्पिटल के सामने हमारे क्लिनिक की ओपनिंग की है। हमारे यहाँ पाइल्स का इलाज किया जाता है। किसी भी तरह की सर्जरी या कोई भी किस्म का कट नहीं लगाया जाता। यहाँ सिर्फ और सिर्फ आयुर्वेदिक इंजेक्शन से आपका इलाज किया जाएगा। ये इलाज के बाद आप अगले ही दिन से अपने काम पर जा सकते हो। आपको हॉस्पिटल में एडमिट होने की ज़रूरत नहीं है। आप दिए गए नंबर पर कॉन्टैक्ट करके अपॉइंटमेंट ले सकते हो। काँग्रेस पक्षाचे जे जिल्ह्यामध्ये आपण 5 नगरपालिकामध्ये नगराध्यक्ष उभे केले, असे गंगाखेडचे उमेदवार युनुसभाई कुठे, गंगाखेडचे आपले काँग्रेस पक्षाचे उमेदवार युनुसभाई, जिंतूर शहराचे उमेदवार इस्माईल पहलवान, पूर्णाचे उमेदवार सेलूचे उमेदवार सेलूचे सभेत आहेत आणि पाथरीचे उमेदवार जुनेद भैया पुराणे। अत्यंत आपण कमी वेळामध्ये ये 5 नगरपालिका काँग्रेस पक्षाचे उमेदवार आपण या ठिकाणी उभे केले। भारतीय जनता पक्षाचे 3 ठिकाणी निवडणुका लढतात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार 4 ठिकाणी लढतात। शिवसेना शिंदे 2.5 ठिकाणी लढतात आणि काँग्रेस पक्ष 5 ठिकाणी लढतात। आज मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये हे काँग्रेस पक्ष नंबर 1 चा पक्ष होणार आहे। आमचे 5चे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आम्हाला संशय या ठिकाणी दिसत नाही। मित्रांनो, आम्ही चांगले उमेदवार निवडले। आणि मी आपला भविष्यात सांगतो, जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाचा प्राबल्य हे सर्व पक्षाचे आपले पुढे राहणार आहे याची सुद्धा मी या ठिकाणी खबरी देतो। मित्रांनो, हे नगरपालिकेची निवडणूक आहे। हे पाथरीची जनता या ठिकाणी बसलेली आहे। 10:30-11 पासून आपण बसलेले आहात। बराच वेळ झालेला आहे। आपल्याला 11चा टाइम दिला होता, पण या ठिकाणी अनेक नेत्याच्या मागे कार्यक्रम असल्यामुळे त्याला उशीर होते। मला आपल्याला विनंती करायची की येते 2 तारखेला आपल्याला पंजेचा बटन दाबून आपल्याला 23चे 23 नगरसेवक आणि नगराध्यक्ष प्रचंड मताने निवडून द्या। सुरेश दादा, आमच्या पाथरीचा इतिहास राहिला। एकही नगरसेवक जरी आमचा पडलं तर आमचा पराभव झाला म्हणून आम्ही असं समजतो। आमचा एकही नगरसेवक हे पाथरीची जनता पडू देणार नाही। आमचा नगराध्यक्ष हे यांचे सगळ्याची मताची वजाबेरी जरी केली तर त्याच्यापेक्षा पुढे राहणार आहे। आज पाथरी शहराचं वातावरण खराब केलं जाते। या ठिकाणी आम्हाला उचकिण्याचा प्रयत्न केले जाते। हे पाथरी शहराला अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आम्ही सामाजिक सलोखा या ठिकाणी सांभाळून ठेवलेला आहे। मोठमोठे व्यापारी या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे। अनेक व्यापारपेठ आम्ही पाथरी शहरामध्ये निर्माण केले। अनेक संकुलन या ठिकाणी आम्ही तयार केले।
पाथरीचा भाजीपाल्याचा व्यापार असेल, जनावरांचा बाजार असेल, मोठा असेल, मार्केट असेल, हे सर्व परिणी आपली पाथरीला पुढे नेण्याचं आम्ही काम केलं. विकासाच्या कामाबद्दल अनेक वक्त्यांनी आम्ही पाथरीसाठी काय काय केले सांगण्याची आवश्यकता नाही. बोगस कामं बोगस करून पैसे उचलण्याचं काम कधी आमचे पक्षाचे किंवा आम्हाला शिकवणीचं असं आलेलं नाही. विकासाच्या नावाने पैशाची लूट करायची, म्हणून पैसा आणायचा, टक्केवारी घ्यायची आणि प्रचंड बोगस कामं करून विकास म्हणून असं म्हणायचं. वाऱ्याने पोल पडले. 8 महिन्यामध्ये सगळे रस्ते खराब झाले, बोगस कामाची स्पर्धा लागली आणि जेवढे आमचे बगलबच्चे त्याच्याकडे ग्रामीण भागाचे असेल ना शहरी भागाचे असेल, हे सगळे बगलबच्चे आमचे. त्यांच्याकडे जेवढे लोक गेलेले अरे आमच्याकडे कार्यकर्ता तयार करण्याची फॅक्टरी आहे, हे सगळे नवीन नगरसेवकांनी तयार केले आणि हे सगळे नवीन नगरसेवकांना तुम्हाला निवडून द्यायचं. देताल का नाही म्हणून सांगा मला. आणि जेवढे लोक गेले कशामुळे गेले, आमचे मुलायत खात्याने सांगितले की 15 लाखात जोडी, बैलाची जोडी, पैसे मध्ये लोक घ्यायचे. तू ये तुला परमेश्वर तुला 50,000 देतो. अरे आम्ही कार्यकर्ता तयार केलं, आम्ही घडविलं. कार्यकर्ता तयार करणं, कार्यकर्ता घडवणं, त्याच्यात त्याला पुढे नेणं. आपण ग्रामीण भागाचे बरेचसे लोक आमचे गेलेले आहेत तिकडे. ज्याला सभापती केलं पंचायत समितीचा, ज्याला मार्केटचं सभापती केलं, ज्याला उपसभापती केलं, जिल्हा परिषदेचं सदस्य केलं, जिल्हा परिषदेचं सभापती केलं, असे किती लोक. पण आम्ही त्या ठिकाणी ताकदीने ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही आमचे कार्यकर्ते तयार केले. शहरामध्ये तर आहे. काय चाललं शहरात, कशी परिस्थिती निर्माण करावी शहरामध्ये. अरे लोकशाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. देशाचे गरीब माणूस असेल, श्रीमंत माणूस असेल, सगळ्यांना एक मताचा अधिकार आहे. मत मागायला तुम्हाला वाकावं लागते, तुम्हाला झुकावं लागते, प्रेमाने मत घ्यावं लागते. मोहब्बत से वोट लेना पड़ता, काम करके वोट लेना पड़ता. दादागिरी और गुंडागिरी से वोट नहीं मिलता. दुश्मन को हराना है ना, इनको काटी कुराने की जरूरत नहीं, इनको गालियां देने की जरूरत नहीं, सिर्फ एक बटन पंजे का दबाना. ऑटोमेटिक इनका खात्मा होता. कितने पैसे बांटते तो ये पैसे अपने चुराए हुए ले लो पैसे. इनके पैसे का तो हम रास्ता देख रहे. कब इनके पैसे आते और कम पंजे का बटन हम दबा. आमच्या पाथरी तालुका, पाथरी मतदारसंघ अत्यंत असं सामाजिक सलोखा आणि चांगलं हे मतदारसंघाचं वातावरण होतं. हे वातावरण खराब करण्याचं काम मागच्या 2 वर्षामध्ये हे शिंदे सेनेच्या लोकांनी केलं. तो मित्रांनो, तमाम मेरे नौजवान दोस्तों, साथियों, बुजुर्गों, मेरे माँ बहनों से गुजारिश है कि ऐसे लोगों के हाथ में अपन बोलते ना, एक मराठी म्हण आहे, घरचा करता चांगला असलं तर घर चांगला राहतं आणि गावाचा करता चांगला असलं तर गाव चांगला राहतं. गावाचा करता जर मला सांगता येत नाही अशा प्रकारच्या दारू पिऊन बायाबरोबर नाचत असलेला माणूस निवडणूक मध्ये उभं आहे. पाहिला असेल ना व्हिडिओ. हे नेते झाले दारू पिऊन बायाबरोबर नाचत असताना हे पक्षाचे शिंदे सेनेचा उमेदवार, त्याला निवडून द्या.
अरे काय तुम्हें हमें उम्मीदवार का कैरेक्टर देखा जाता, उसका काम देखा जाता, उसकी सलाहियत देखी जाती। एक मेरे को एक किस्सा याद आ गया सुरेश दादा, आखिरी मुगल शहंशाह था, उसका नाम था मोहम्मद शाह रंगीला। वो हमेशा दारू बाटल नाच गाने में मजबूर रहता। उसको ये कहा गया कि ये नादिर शाह की फौज दिल्ली पे हमला कर रही, तो नशे में बोलता था अभी दिल्ली दूर है। माननीय प्रांत अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या आपण अनेक वेळापासून 2.5-3 तासापासून आपण वाट पाहत होतो। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष ज्यांची सकाळच्या 11 वाजल्यापासून आपण उन्हातानाची पर्वा न करता वाट पाहतात अशा हर्षवर्धन दादा सकपाळ यांचं मंचावर आगमन झालेलं आहे। टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। विजय असो। बाबाजानी दुरानी साहेब तुम आगे बढ़ो, बाबाजानी दुरानी साहेब तुम आगे बढ़ो, हर्षवर्धन दादा सकपाळ तुम आगे बढ़ो। दिल्लीच्या तख्तावर बसलेला माणूस आणि ते काय म्हणायचं, एकदा दारू पिऊन एकदा नशे में मोहम्मद शाह रंगीला बोलता, उसके जो नाचने गाने वाले थे वो शराब उल्टाते, और एक औरत बोलती उसको, एक जिसके ऊपर फिदा था कि हुजूर, बोले फरमाओ, बोले मेरा भाई बेकार है, उसको कुछ काम धंधा दो। तुम्हारा भाई बेकार है, क्यों नहीं कहा बोले इतने से? बोले अभी बेकार है, हम उनको मुल्तान का गवर्नर बना देते हैं। वैसा इनका कारोबार चालू है। सब नंगे नुच्चे लोगों की एक फौज, लुटेरे, जिनका कोई कैरेक्टर नहीं, जिनका कोई वार्ड में काम नहीं, जिनका कभी वार्डों में संपर्क नहीं, हमें उनको बदलने वाले थे, लेकिन थपक के रखे थे। वो बहुत अच्छा, उनको अंदाज लगा उधर खा के, ऐसे लोगों को इन्होंने वार्डों में पड़ा। तो मेरे नौजवान बुजुर्गों और दोस्तों, कांग्रेस पार्टी ये धर्मनिरपेक्ष पक्ष, सर्व जाती धर्माला लोकांना घेऊन जाणारा पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि जातीवादीच्या विरोधामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत लढणारा हे पक्ष, याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं। आणि हे आपल्या प्रचंड, आपल्या जिल्ह्यातले सगळे नगरपालिका ज्या ज्या ठिकाणी आपण निवडणूक लढतो त्या ठिकाणी चांगलं यश आपल्याला मिळणार आहे। पण आपले सगळ्याचे साक्षीने मी प्रांताध्यक्षाला, या ठिकाणी प्रदेशाध्यक्षाला आश्वासन देतो की नेहमीप्रमाणे 23 पैकी 23 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष प्रचंड मताने आपण निवडून देणार आहे की नाही सांगा मला। दादा, हे सगळी शहराची पब्लिक आहे, एक ग्रामीण भागाचा कोणी नाही, हे सगळे शहराचे लोक आहेत। 11 वाजल्यापासून हे भगिनी, माझे तरुण मित्र या ठिकाणी बसलेले आहेत। तुम्ही आपल्याला, मी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की जिल्ह्यामध्ये 5 नगरपालिका आपण ताकदीने लढतो, नंबर 1 आपण लढतो। आपल्या मागात त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आहे, भाजप 3 ठिकाणी लढते आणि शिवसेना शिंदे 2 ठिकाणी लढते। नंबर 1 काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि पाथरीमध्ये हे सर्वचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष आपण प्रचंड मताने निवडून देतात, हेच आपल्याकडून अपेक्षा करतो। आणि भविष्याचं राजकारण, भविष्यामध्ये कायदा सुव्यवस्था, भविष्यामध्ये शहरामध्ये राहणारा अमन, सुकून, चैन, हे सगळे आपल्याला अबाधित ठेवायचे। याच्यासाठी आपला सामाजिक सलोखा हे शहरामध्ये आतापर्यंत आपण काय म्हणा अबाधित ठेवलेले आहे, हे सलोखा आपल्याला कायम ठेवायचे। याच्यासाठी येणारे 2 तारखेला हे शत्रूला हरविण्यासाठी पंजाच्या बटन दाबून आपण प्रचंड मताने आमचे उमेदवार सगळे निवडून द्या, एवढीच अपेक्षा आपल्याकडून करतो। आणि माझे 2 शब्द संपितो आणि माननीय प्रांताध्यक्षाला विनंती करतो की आपल्याला संबोधित करावं।
एम्स हॉस्पिटल अपना कॉर्नर परभणी में 100 बेड का अत्याधुनिक अस्पताल। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निरोगी सगरू जीवन 1356 बीमारियों पर फ्री में वैदिक के उपचार। 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण हर कुटुंब के लिए 5 लाख रुपए का बीमा संरक्षण। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फूले जन आरोग्य योजना का लाभ जरूर उठाएं। एम्स हॉस्पिटल आपकी सेवा में 24 घंटे। हमारा पता अपना कॉर्नर, डॉक्टर जाकिर हुसैन रोड, परभणी। अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में चिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम रस्म एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभणी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह अब्दुल वहाब फंक्शन हॉल है। अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं। स्क्रीन पर दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं। अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में छिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं। परभणी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभणी। मोबाइल नंबर 9730200824। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।